नमस्कार, मी गायत्री. तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नथीचा साज या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघूयात की पिकॉक थीम असलेलं मंगळसूत्र अत्यंत सोप्या पद्धतीने कसं बनवायचं. सर्वप्रथम पिकॉक थीम मंगळसूत्र बनवण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल आपण बघून घेऊयात. आपल्याला लागणार आहेत 5 mm चे हे व्हाईट कलरचे बीड्स. नंतर आपल्याला ग्रीन कलरचे क्रिस्टल लागणार आहेत 8 mm चे. तसेच 6 mm चे ग्रीन कलरचे क्रिस्टल देखील लागणार आहे. त्यानंतर पिकॉक कुंदन लागणार आहे. तसेच व्हाईट कलरचे 2 चक्री लागणार आहेत आणि 18 गेजच्या वायरमधून आपण एक छोटासा तुकडा कट करून घेतलेला आहे. तसेच आपल्याला ती वायर वळवण्यासाठी नोज प्लायर लागेल. वायर कट करण्यासाठी कटर लागेल. चला तर सुरुवात करूयात आपण मंगळसूत्र बनवण्यासाठी. सर्वप्रथम आपण ही 18 गेजची वायर घेतलेली आहे आणि आपल्याला नोज प्लायर लागेल. वायरच्या कॉर्नरला एक छोटा लूप बनवून घ्यायचा आहे. आपल्याला तो बनवून घेऊयात. वायरच्या कॉर्नरला नोज प्लायर ठेवून अलगद फक्त आतल्या साईडने वळवून घ्यायचा आहे. आपला लूप बनवून तयार होईल. लूप बनवून झाल्यानंतर आपल्याला लूपच्या इथे म्हणजेच बेस वायरला आपल्याला 0.3 ची ही जी फिक्सिंग वायर आहे ती आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. अटॅच करून घेतल्यानंतर आपल्याला आता वायरमधून 8 mm चा हा जो ग्रीन कलरचा क्रिस्टल आहे तो आपल्याला वायरमधून टाकून घ्यायचा आहे. वायरमधून टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही जी फिक्सिंग वायर आहे त्यांनी लॉक करायचं आहे. लॉक करायच्या आधी हे फक्त जे एक्सेस वायर आहे ती आपण कट करून घेऊयात. कट करून घेतल्यानंतर आता त्या क्रिस्टलला आपल्याला लॉक करायचं आहे बेस वायरला. सो हे 0.3 च्या फिक्सिंग वायरने मी लॉक करून घेतलं आहे. लॉक करून ग्रीन कलरचा क्रिस्टल लॉक करून घेतल्यानंतर आता आपल्याला व्हाईट कलरच्या या चक्रीला सुद्धा लॉक करून घ्यायचं आहे. ही चक्री तुम्ही बेस वायरमधून सुद्धा टाकून लॉक करू शकता किंवा मी जशी टाकत आहे फिक्सिंग वायरमधून टाकून तुम्ही बेस वायरला अटॅच करू शकता. चक्री लॉक झाल्यानंतर आपल्याला आता एक व्हाईट कलरच्या मोत्यांचं फ्लॉवर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 6 मोती लागतील. ते आपल्याला फिक्सिंग वायरमध्ये टाकून घ्यायचं आहे. वायरमध्ये व्हाईट कलरचे मोती टाकून घेतल्यानंतर आपल्याला फक्त त्याला बेस वायरला अटॅच करायचं आहे. त्यामुळं त्याला राऊंड पद्धतीने फिरवून बेस वायरला अटॅच करून घ्यायचं आहे. अटॅच करून घेतल्यानंतर ते फ्लॉवर लूज नको पडायला त्यासाठी आपल्याला तिथे 1 ते 2 ट्विस्ट टाकून घ्यायचे आहे. ट्विस्ट टाकून घेतल्यानंतर ते छान टाईट बसतं. आता या फ्लॉवरमध्ये आपल्याला हा ग्रीन कलरचा क्रिस्टल अटॅच करायचा आहे. त्यामुळे आपल्याला वायरमध्ये हा 6 mm चा क्रिस्टल आपण टाकून घेऊयात आणि त्याला बेस वायरला लॉक करून घेऊयात. क्रिस्टल ॲड झाल्यानंतर आपल्याला आता तिथे स्टार लॉकिंग करायचं आहे. स्टार लॉकिंग कसं करायचं? 2-2च्या मोत्यांवरून वायर गेली पाहिजे. 2-2च्या मोत्यांवरून ही वायर घेऊन खाली बेस वायरला अटॅच करायचं. असं पूर्ण ते फ्लॉवर तयार करून घ्यायचं. फ्लॉवर तयार झाल्यानंतर आता बेस वायर थोडी कर्व पद्धतीने अशी टर्न करून घ्यायची जेणेकरून आपलं जे मंगळसूत्र आहे ते असं सरळ नाही दिसणार, कर्वमध्ये दिसेल. तर आपण त्यानंतर आता वायरमध्ये 5 mm चा मणी आणि 2 mm चा ग्रीन कलरचा मणी टाकून घेऊयात. त्याला ग्रीन कलरच्या मण्याला व्हाईट मोत्याच्या साईडने अटॅच करायचं. तर ते कसं करायचं? ग्रीन मण्याला साईडला घेऊन जे वायरचं टोक आहे ते व्हाईट मोत्यांमधून खेचून घ्यायचं आहे, बाहेर खेचून घ्यायचं आहे. असंच वर्क आपल्याला पूर्ण 10 मोती असलेलं करायचं आहे जेणेकरून जो आपलं मोराचं जे कुंदन आहे त्याच्या साईडने छान अशी मोत्यांची डिझाईन दिसून येईल. वर्क करत असताना 2 व्हाईट मण्यांमध्ये गॅप नाही राहायला पाहिजे. गॅप राहिला तर तुमच्या फिनिशिंगमध्ये वर्क नाही दिसणार. फिनिशिंगमध्ये वर्क हवं असेल तर छान त्याला वायरला खेचून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये गॅप नाही राहणार. 10 मोती असलेली ही एक आपली माळ तयार झालेली आहे. ती फक्त माळ आता आपल्याला मोराचं जे कुंदन आहे त्याच्या साईडने आपल्याला ही माळ अटॅच करून घ्यायची आहे. लॉक करत असताना आपले जे व्हाईट कलरची मोत्यांची माळ आहे ती छान मोरपिसाचं जे कुंदन आहे त्याच्या साईडने घ्यायचे आणि बेस वायरला छान लॉक करून टाकायचे जेणेकरून तिथला पोर्शन हा लॉक होऊन जाईल. वायर आता संपली असल्यामुळे आपल्याला आता इथेच 2-4 फेरे मारून आता ही वायर मी कट करून घेते.
वायर कट करून झाल्यानंतर आता जो आपला बेस आहे तो थोडा स्ट्रेट असल्यामुळे मंगळसूत्रासाठी आपल्याला थोडा कर्व लागतो. सो हातानेच थोडा आपण कर्व करून घेऊयात, जेणेकरून हे आपलं मंगळसूत्र असं स्ट्रेट नाही दिसणार, छान कर्वमध्ये दिसेल. आता जिथे वायर आपली संपली आहे तिथूनच आता आपण नवीन वायर स्टार्ट करून घेऊयात आणि जो आपलं लूज आहे साईडचा पार्ट व्हाईट कलरचा तो आपण टाईट करून घेऊयात. आता आपल्याला मोरपिसाचं जे कुंदन आहे ते आणि जे व्हाईट कलरचे मोती आपण त्याच्या भोवती अटॅच केलेत ते आपल्याला दोन्ही एकाच वेळेस आपल्याला आता लॉक करायचं आहे. आता तर ते कसं करायचं, जी वायर आहे ती आपल्याला कुंदनमध्ये होल आहेत चारी साईडने, त्या होलमधून आपल्याला खालच्या साईडनी खेचून घ्यायची आहे. खालच्या साईडनी खेचून घेत बेस वायरला लॉक करायचे आहे. असंच आपल्याला मोरपिसाचे जे कुंदन आहे ते चारी साईडनी लॉक करून घ्यायचं आहे. त्याच्याचबरोबर आपली व्हाईट मणीसुद्धा त्याला आपोआप अटॅच होत जातील आणि जी बेस वायर आहे ती मोरपिसाच्या कुंदनला छान टाईट बसेल. जे कुंदन आहे आपलं ते लूज नाही राहणार, हलणार नाही. आपलं जे वर्क आहे ते पूर्ण फिनिशिंगमध्ये दिसेल आणि टाईट दिसेल. मी आता मोरपिसाचं कुंदन आणि हे जे व्हाईट कलरचे जे मोती आहेत आपले ते आपल्याला आता लॉक करून घेतलेले आहेत. आता याच्या पुढे सेम जसं आपण स्टार लॉकिंग केलं फुलांचं, तसंच आता आपल्याला परत करायचं आहे. त्यासाठी आपल्याला आता 6 मोती लागतील. जे 5 mm आपण स्टार्टिंगला घेतले होते ते आपण आता वायरमध्ये टाकून घेऊयात आणि त्यानंतर बेस वायरला लॉक करून घेऊयात. बेस वायरला मोती लॉक करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला ट्विस्ट टाकायचं आहे. ट्विस्ट टाकायला विसरायचं नाही. ट्विस्ट टाकल्यानंतर वर्क छान दिसतं, फिनिशिंगमध्ये दिसतं, त्यासाठी ट्विस्ट टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण स्टार्टिंगला जसं आपण या फ्लॉवरमध्ये ग्रीन कलरचा 6 mm क्रिस्टल टाकला तसंच आपल्याला आता परत एकदा टाकून घ्यायचं आहे 6 mm ग्रीन कलरचा क्रिस्टल. ग्रीन कलरचा क्रिस्टल वायरमध्ये टाकून घेतल्यानंतर तो बेस वायरला लॉक करायचा आहे आणि सेम स्टार्टिंगला जसं आपण स्टार लॉकिंग केलं तसंच आपल्याला हे फ्लॉवरसुद्धा स्टार लॉकिंगनी लॉक करून घ्यायचं आहे. स्टार लॉकिंग कसं करायचं आपण स्टार्टिंगला केलं सेम तसंच 2-2चे जे मोती आहेत त्या मोतींवरून वायर गेली पाहिजे. वायर गेल्यानंतर खाली बेस वायरला लॉक करायचं. देन तसंच परत आधीचा एक मोती सोडून पुढचे 2 मोती धरून परत बेस वायरला लॉक करायचं. असं हे पूर्ण आपल्याला 2-2 मोत्यांवरून घेऊन हे पूर्ण स्टार लॉकिंग कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता ही चक्री व्हाईट कलरची आणि 8 mm ग्रीन कलरचा क्रिस्टल आता टाकून घ्यायचा आहे. फिक्सिंग वायरमधून टाकून त्यानंतर बेस वायरमधून टाकून असं तुम्ही करू शकता किंवा डायरेक्ट बेस वायरमध्ये टाकूनसुद्धा तुम्ही लॉक करू शकता. ह्या 18 गेजची जी एक्स्ट्राची वायर होती ती मी कट करून घेतली आहे. त्याच्यानंतर आपण आता ही जी फिक्सिंग वायर आहे त्याने आता ऑल फिक्स करून घेऊयात एंडिंगचं आणि त्यानंतर एक्स्ट्राची वायर आपण कट करून घेऊयात. एक्स्ट्राची वायर जी आहे ती आपण आता कट करून घेतल्यानंतर जी बेस वायर आहे त्याला आपल्याला आता एंडिंगला लूप करायचा आहे. त्यासाठी आपल्याला थोडासाच पोर्शन लागेल, त्यामुळे एक्स्ट्राचा जो पोर्शन आहे तो आपण कट करून घेऊयात आणि त्याच्यानंतर जो स्टार्टिंगला लूप बनवला तसाच एक छोटासा लूप आपल्याला आता बनवून घ्यायचा आहे. सेम आपण स्टार्टिंगला जसं लूप बनवलं तसंच आपल्याला सेम बनवून घ्यायचं आहे आता एंडिंगलासुद्धा. त्यासाठी आपल्याला नोज प्लायर लागेल. नोज प्लायर हे 18 गेजच्या वायरच्या कॉर्नरला ठेवायचं आणि छान एक टर्न देऊन घ्यायचा. आतल्या साईडनी ती वायर वळवून घ्यायची. लूप रेडी झाल्यानंतर आपल्याला आता जे मंगळसूत्राचं जे पेंडंट आहे ते थोडंसं आपल्याला असं कर्व शेपमध्ये आपल्या हाताने करून घ्यायचं, जेणेकरून आपलं मंगळसूत्र कर्वमध्ये दिसेल, असं स्ट्रेट नाही दिसणार. आपल्या हातानेच थोडंसं वरच्या बाजूला प्रेस करायचं, आपोआप ते कर्व होऊन जाईल. असं तुमचं सुंदर असं मोरपिसाचं मंगळसूत्राचं पेंडंट रेडी झालेलं आहे. आता आपल्याला फक्त मंगळसूत्र त्या पेंडंटला अटॅच करायचं आहे. जिथून तुम्ही रॉ मटेरियल घेता तिथे तुम्हाला हे इझिली मिळून जाईल. मंगळसूत्र हे फक्त त्या पेंडंटला अटॅच करायचं आहे. ते अटॅच करण्यासाठी मंगळसूत्राच्या एकदम एंडिंगला 2 जंप रिंग असतात, त्यांनी दिलेल्या असतात ऑलरेडी. त्या फक्त आपल्याला ओपन करून त्या पेंडंटच्या आपण जे लूप बनवले आहेत तिथे आपल्याला त्या लॉक करायच्या आहेत. जशी पहिली साईड जंप रिंगनी लॉक केली तशीच दुसरी साईडसुद्धा जंप रिंगनी लॉक करून घ्यायची आहे. लॉक करून घेतल्यानंतर तुमचं असं सुंदर असं मंगळसूत्र बनवून रेडी आहे. मी जे मंगळसूत्र घेतलं आहे इंच ती 18 इंचची आहे. तसंच तुम्ही 36-30 इंचचं सुद्धा मिळतं, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. असेच सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा
घरी बनवू शकता। नक्की ट्राय करा। काही वाटलं तर कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय नक्की देईल। थँक्यू सो मच।